तर आपण पाहतोय अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत। दोघांविरोधात आणखी एक नवीन तक्रार दाखल झाली आहे। अग्रवालनं कामाचं पैसे थकवल्यानं आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या मुलानं आत्महत्या केली आहे। वडगाव शेरीतील दत्तात्रय कातोरे यांनी ही तक्रार केली आहे। ते खोदकाम कंत्राटदार आहेत। मुलगा शशिकांतने जानेवारी महिन्यामध्ये आत्महत्या केल्याचा आरोप ते करतात। तर मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या अग्रवालवर कारवाई व्हावी अशी मागणी पुणे शिवसेना नेते अजय भोसले यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। 84,50,000 बाकी होते। बरं. आणि नंतर मग त्याला 3-3:30 ला गेला, 5 वाजेपर्यंत बसून ठेवलं। नंतर म्हणले तुझे काहीच पेमेंट निघत नाही। नंतर तो घरी आला, त्यांनी मला सांगितलं असं असं म्हणतात ते। त्यांनी अजून दुसऱ्याकडून पैसे काढले होते काळे म्हणून त्याच्याकडून। ते एक टेन्शन, त्यांनी सांगितलं ते एक टेन्शन। घरी आल्यानंतर सांगितलं मला, मी म्हणलं बघू आपण काय करायचं। आणि मी खाली आलो, त्यांनी घरी मग उद्योग करून ठेवला। त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। दावा वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस हे पैसे मागायला तिथे जायला लागले, तर त्यांना ते झेंडे आणि ते डोडलनी, म्हणजे जे सुरेंद्र कुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल आणि विनोद कुमार अग्रवालचं काम बघतात ते लोक। त्यांनी सांगितलं हिशोब तुमच्याबरोबर नाही, माझा हिशोब तुमच्या मुलाबरोबर आहे, तुमच्या मुलाला घेऊन या बोले। म्हणजे अशी अवहेलना करून त्यांना बिचारांना तिथला परत पाठवलं। मनोज पाटील म्हणून जॉईंट सीपी कोण आधी आहेत, त्यांच्याकडे जाऊन ते म्हणले तुमचा काय जबाब आहे तिकडे द्या, मी कारवाई करतो यांच्यावर।